हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रिया शारीरिक लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण देह प्रकृतीबद्दल डिस्कस करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी प्रकृतीचे जे बेसिक पॉईंट्स आहेत ते बघितले होते. त्यावेळी आपण प्रकृतीचे भेद बघितले होते. तर 3 प्रकारचे प्रकृती असतात: देह प्रकृती, मानस प्रकृती आणि जात्यादी प्रकृती. तर त्यापैकी आपण जात्यादी प्रकृतीबद्दल लास्ट लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. देह प्रकृती आणि मानस प्रकृती आपले बाकी आहे. तर देह प्रकृतीलाच शारीरिक प्रकृती म्हटलं जातं, कारण हे शरीरामध्ये किंवा शरीराचं कंपोजिशन जे आहे त्याला आपण देह प्रकृती किंवा शारीरिक प्रकृती असं म्हणणार आहोत. प्रकृती हा पूर्ण टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ साठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे 3ही प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर विचारले जाणार आहे. तर देह प्रकृतीचे पण आपण परत 2 प्रकार बघितले होते: दोषज प्रकृती आणि पांचभौतिक प्रकृती. तर दोषज प्रकृती म्हणजे काय? तर जे काही त्रिदोष आहेत, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष, तर यांच्यानुसार जे काही प्रकृतीचे भेद आहेत त्याला आपण दोषज प्रकृती म्हणणार आहोत. तर ते कोणते कोणते आहेत? सप्त प्रकृतयो भवन्ति दोषैः पृथक् द्विषाः समस्तैश्च. म्हणजेच टोटल दोषज प्रकृती किती आहेत? सप्त, म्हणजे 7 आहेत. कोणते कोणते? दोषैः पृथक् म्हणजे प्रत्येक दोष सेपरेटली, पृथक म्हणजे सेपरेट किंवा इंडिव्हिज्युअल एक एक दोषाची एक एक प्रकृती, म्हणजे वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. द्विषाः म्हणजे 2-2चे पेअर, म्हणजे वात पित्त प्रकृती, पित्त कफ प्रकृती, वात कफ प्रकृती. तर हे असे जे 2-2चे पेअर आहेत त्याला आपण द्विषज किंवा द्वंद्वज प्रकृती म्हणणार आहोत. आणि तिसरा जो प्रकार आहे दोषज प्रकृतीचा तो म्हणजे समस्तैश्च किंवा समदोषज प्रकृती. म्हणजे 3ही दोष, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष, हे 3ही दोष समान असणं किंवा एक प्रकारे ती काय म्हणू शकतो आपण की साम्य अवस्थेमध्ये असणं, म्हणजे 3ही दोषांचं प्रमाण हे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं असणं, याला आपण समदोषज प्रकृती म्हणणार आहोत. तर दोषज प्रकृती त्यालाच म्हणजे देह प्रकृतीचा हा प्रकार सांगितलेला आहे. दोषज प्रकृती टोटल किती आहेत? दोषज प्रकृती 7. त्यापैकी एक दोषज प्रकृती, द्वंद्वज प्रकृती आणि समदोषज प्रकृती. एक दोषजचे 3 आहे, म्हणजे वातदोष किंवा वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. प्रत्येक दोषाची इंडिव्हिज्युअल एक एक प्रकृती. द्वंद्वज प्रकृती 3 आहे, म्हणजे 2-2चे पेअर, वात पित्त प्रकृती, पित्त कफ प्रकृती आणि कफ वात प्रकृती. आणि तिसरा आहे तो म्हणजे समदोषज प्रकृती, म्हणजे 3ही दोष समान अवस्थेत किंवा इक्वल प्रपोर्शन मध्ये असणारी अशा प्रकृतीचा जो प्रकार आहे त्याला आपण समदोषज प्रकृती म्हणणार आहोत. आणि तो 1 आहे, त्यामुळे 3-3-1 म्हणजे टोटल दोषज प्रकृती किती आहेत? 7. एक दोषजचे 3 प्रकृती आहेत, द्वंद्वज प्रकृती 3 आहे आणि समदोषज प्रकृती 1 आहे. त्याच्यानंतर देह प्रकृतीचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पांचभौतिक प्रकृती. देह प्रकृतीचे 2 प्रकार आपण बघितले होते, दोषज आणि पांचभौतिक. तर दोषज प्रकृतीचे 7 प्रकार आपण परत बघितले: एक दोषज, द्वंद्वज आणि समदोषज. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पांचभौतिक प्रकृती, जे 5 आहे, कारण पंचमहाभूतापासून निर्माण होणारी. पंचमहाभूतांपैकी ज्या महाभूताचं आधिक्य शरीरामध्ये आहे त्याच्यानुसार ती पांचभौतिक प्रकृती तयार होणार आहे. मग कोणते कोणते आहेत? पार्थिव प्रकृती, जलीय प्रकृती, तैजस प्रकृती, वायवीय प्रकृती आणि नाभस प्रकृती. म्हणजे ज्या शरीरामध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य जास्त आहे, ज्या प्रकृतीमध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य जास्त आहे त्याला आपण पार्थिव प्रकृती म्हणणार आहे. जिथे जल महाभूताचं आधिक्य जास्त आहे त्याला आपण जलीय प्रकृती म्हणणार आहोत. जिथे अग्नी महाभूताचं आधिक्य जास्त आहे त्याला आपण तैजस प्रकृती म्हणणार आहोत. तर त्याच्यानुसारच ते आपल्याला लक्षणं किंवा शरीरामध्ये चेंजेस दिसणार आहेत. तैजस प्रकृती ज्या व्यक्तीची असेल त्या व्यक्तीला जास्त भूक लागेल, कारण उष्ण तीक्ष्ण हे जे गुण आहेत हे तैजस प्रकृतीमध्ये दिसणार. त्या व्यक्तीला जास्त भूक लागेल, जास्त तहान लागेल, ती व्यक्ती जास्त क्रोधी असेल, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर ती चिडणारे असतील किंवा त्यांना वारंवार राग येत असेल. तर हे जे असे गुण आहेत हे त्या त्या महाभूतानुसार त्या व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळणार. ज्या प्रकृतीमध्ये वायू महाभूताचं आधिक्य जास्त आहे त्याला आपण वायवीय प्रकृती म्हणणार आहोत. आणि ज्या शरीरामध्ये आकाश महाभूताचं आधिक्य जास्त आहे त्याला आपण नाभस प्रकृती म्हणणार आहोत.
तर अशा पद्धतीने देह प्रकृतीचे दोन प्रकार आहेत, दोषज प्रकृती आणि पांचभौतिक प्रकृती. तर दोषज प्रकृतीमध्ये जे काही त्रिदोष आहेत त्यांच्यानुसार त्या प्रकृतीचे 7 भेद सांगितलेले आहेत आणि पांचभौतिक प्रकृतीमध्ये जे काही पंचमहाभूत आहेत त्यांच्यानुसार 5 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे ज्या महाभूताचं अधिक्य जास्त असेल शरीरामध्ये त्यानुसार ती प्रकृती तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने दोषज प्रकृतीचा आपण देह प्रकृतीबद्दल आपण जे टाइप्स बघितलेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत दोषज प्रकृती. तर दोषज प्रकृतीमध्ये आपण बघितलं होतं की एक दोषज प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. तर त्यातला पहिली जी प्रकृती आहे ती म्हणजे वात प्रकृती. तर हा जो पॉइंट आहे वात प्रकृतीचा तो सेपरेटली LAQ साठी विचारला जाऊ शकतो. तर आधी आपण श्लोक वाचूया. रेफरन्सेस आपल्याला प्रत्येक प्रकृतीमध्ये 2 संहितांचे रेफरन्सेस घ्यायचे, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता. बेसिक या 2 संहितांचे जरी रेफरन्सेस माहिती असतील तरी फर्स्ट इयरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा फर्स्ट इयरच्या लेवलला एवढं पुरेसं आहे. जसं जसं तुम्ही परत पुढे PG कराल किंवा अजून तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल या टॉपिकमध्ये तर तुम्ही अजून एक्स्ट्रा रेफरन्सेस, हरित संहितेचा रेफरन्स आहे, वाग्भट संहितेमधले रेफरन्सेस आहेत, हे देखील तुम्ही पाठ करू शकता किंवा ते कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी घेऊ शकता. पण ॲट दिस पॉइंट आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा फर्स्ट इयरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बेसिक एवढं तरी माहिती असायला पाहिजे की कोणत्याही प्रकृतीबद्दल चरक संहिता आणि सुश्रुत संहितेमधले रेफरन्सेस काय आहेत. तर आपण बघणार आहोत आता वात प्रकृतीचा चरक संहितेतला रेफरन्स. आधी श्लोक वाचूया आणि मग नंतर आपण डिस्कस करूया. वातस्तु वृक्ष लघु चल बहु शीघ्र शीत परुष विशदाः तस्य रौक्षात वातला वृक्ष अपचित अल्प शरीराः प्रतत वृक्ष क्षाम सन्न सक्त जर्जर स्वरा जागरूकाश्च भवन्ति. लघुत्वात् लघु चपल गती चेष्टा आहार व्याहारः चलत्वात् अनवस्थित संधी अक्षी भ्रू हनु ओष्ठ जिह्वा शिराः स्कंध पाणिपादाः बहुत्वात् बहु प्रलाप कंडरा सिरा प्रतानाः शीघ्रत्वात् शीघ्र समारंभ क्षोभ विकाराः शीघ्र त्रास राग विरागाः श्रुतग्राहीणो अल्पस्मृतयश्च शैत्यात् शीत असहिष्णवाः प्रतत शीतक उद्वेपक स्तंभाः पारुष्यात् परुष केश श्मश्रु रोम नख दशन वदन पाणिपादाः वैशद्यात् स्फुटित अंग अवयवाः सतत संधी शब्दगामिनश्च भवन्ति. त एवं गुणयोगात् वातलाः प्रायेण अल्पबलाश्च अल्प आयुषश्च अल्प अपत्याश्च अल्प साधनाश्च अल्पधनाश्च भवन्ति. हा चरक संहिता विमानस्थान अध्याय 8 मधला रेफरन्स आहे. तर आता आपण एक एक श्लोकाच्या आपण प्रत्येक ओळीबद्दल डिस्कस करणार आहोत. तो वातस्तु म्हणजे वात प्रकृतीची आधी आपल्याला इथे गुण सांगितलेले आहेत. वाताचे गुण सांगितले कोणते कोणते? वृक्ष, लघु, चल, बहु, शीघ्र, शीत, परुष आणि विशद हे वात दोषाचे इथे पहिल्या वाक्यात गुण सांगितलेले आहेत. आता या प्रत्येक गुणानुसार शरीरामध्ये काय आपल्याला लक्षणं किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स दिसणार आहेत. तर पहिला गुण आहे वृक्ष. तस्य रौक्षा म्हणजे वृक्ष गुणामुळे काय होणार आहे? वृक्ष अपचित अल्प शरीर म्हणजे पूर्ण शरीर वृक्ष असणार आहे, ड्रायनेस असणार आहे पूर्ण शरीरावर. अपचित अल्प शरीर म्हणजे ती व्यक्ती कृश असणार आहे, लीन असणार आहे, बारीक असणार आहे, त्या व्यक्तीचं वजन कमी असणार आहे. प्रतत वृक्ष क्षाम सन्न सक्त जर्जर स्वरा त्या व्यक्तीच्या आवाजामध्ये म्हणजे त्या व्यक्तीचं जे काही साऊंड आहे, बोलण्याचा जो काही आवाज आहे तो कसा असणार आहे? प्रतत वृक्ष म्हणजे एकतर वृक्ष असणार आहे, ड्राय असणार आहे त्या व्यक्तीचा आवाज. क्षाम म्हणजे एकदम क्षीण झालेला असा, जसे वृद्ध लोक ज्या पद्धतीने बोलतात की त्यांचा आवाज आतल्या आत गळ्यामध्ये अडकलेल्यासारखा असा आवाज असतो. सन्न म्हणजे भिन्न स्वर, एखादी वस्तू किंवा एखादं भांड एकमेकाला लागल्यानंतर ज्या प्रकारचा आवाज येतो म्हणजे 2 स्टीलची भांडी जर एकमेकांवर आदळली तर ज्या पद्धतीचा आवाज येतो तशा स्वरूपाचा आवाज
त्या व्यक्तीचा असणार आहे. सक्त म्हणजे ती व्यक्ती अडखळत अडखळत बोलणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीची प्रकृती ही वात प्रकृती आहे, त्या व्यक्तीचा आवाजाबद्दल आपण डिस्कस करत आहोत. तर त्या व्यक्तीचा आवाज हा कसा असणार आहे? पूर्ण ड्राय असणार आहे, एकदम क्षीण झालेला. म्हणजे जशी वृद्ध आजारी व्यक्तींचा आवाज ज्या पद्धतीने असतो की त्यांचा ऑलमोस्ट आवाज हा गळ्यातल्या गळ्यातच राहतो किंवा नीट ऐकायला येत नाही, एकदम बारीक असा आवाज असतो. किंवा सक्त म्हणजे अडखळत ते लोक बोलतात. जागरूकाष्ट म्हणजे या व्यक्तींची निद्रा कशी असते? जागरूक असते. म्हणजे एकतर खूप कमी निद्रा असणार आहे, म्हणजे या लोकांना लवकर झोप लागणार नाहीये. जरी झोप लागली तर थोडासा आवाज जरी झाला तरी हे यांची झोप डिस्टर्ब होणार आहे किंवा त्यांना लगेच जाग येणार आहे. त्यामुळे वात प्रकृतीची निद्रा ही जागरूक निद्रा सांगितलेली आहे. पुढचा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे लघु. लघु गुणामुळे काय लक्षणं दिसणार आहेत? तर लघुत्वात लघु चपल गती चेष्टा आहार व्यवहार, म्हणजे जे काही गती आहे किंवा जे काही चेष्टा आहेत, म्हणजे कोणतेही काम करण्यासाठी किंवा कोणतेही मुवमेंट्स जे आहेत ते एकदम चपल असणार आहेत, म्हणजे फास्ट असणार आहेत. लघु म्हणजे एकदम लाईट, एकदम पटापट आणि क्विक असे ॲक्शन्स त्या व्यक्तीचे असणार आहेत. आहार कसा असणार आहे? तर ते लोक जेवण पण एकदम भरभर करणार आहेत, म्हणजे एकदम पटापट जेवणारी लोक, कमी वेळेत जेवण संपवणारी लोक. व्यवहार म्हणजे बोलणं. तर काही लोकांना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, खूप फास्ट बोलतात, एकदम पटपट पटपट बोलतात. म्हणजे कधी कधी नॉर्मल किंवा इतर व्यक्तींना त्यांचं बोलणं समजत नाही, त्यांना सांगायला लागतं की जरा हळू बोलशील का, तर आम्हाला कळेल. तर हे व्याहार म्हणजे बोलणे. तर वात प्रकृतीच्या व्यक्तींची कोणतीही कृती जी आहे, कोणत्याही त्यांची हालचाली ज्या आहेत ते एकदम चटपट असणार आहेत, एकदम ते फास्ट आणि क्विक त्यांच्या ऍक्शन्स असणार आहेत. ते पटपट जेवणार आहेत, जेवायला त्यांना कमी वेळ लागणार आहे, ते पटपट बोलणार आहेत, म्हणजे ते बोलण्यात देखील एकदम फास्ट असणार आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे चलगुण. चलगुणामुळे काय होणार आहे? तर अनवस्थित संधी अक्षी भ्रू हनु ओष्ठ जिव्हा शिर, म्हणजे जे काही संधी जॉईंट्स आहेत, अक्षी म्हणजे डोळे, भ्रू म्हणजे भुवया किंवा आयब्रोज, हनु म्हणजेच चिन किंवा हनुवटी, ओष्ठ म्हणजे लिप्स, जिव्हा टंग, शिर म्हणजे डोके किंवा हेड रिजन, स्कंद पाणी पाद म्हणजेच हात आणि पाय. ह्या इथले सगळे सांधे जे आहेत हे कसे असणार? अनवस्थित, म्हणजेच ते लूज असणार आहेत किंवा प्रॉपरली ते घट्ट बांधलेले नसणार आहेत. त्यामुळे अनवस्थित म्हणजे एक प्रकारे त्यांच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण की असे क्विक ऍक्शन होण्यासाठी किंवा लघु गुणामुळे त्यांचे जे काही ऍक्शन्स क्विक होतात तर त्यासाठी या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत. चल गुणामुळे त्यांचे सांधे हे मुव्हेबल असणार आहे, म्हणजे इझिली यांना फ्रॅक्चर होईल. वात प्रकृतीच्या लोकांना थोडंसं काही पडले किंवा काही लागलं तर इझिली त्यांना फ्रॅक्चर होऊ शकतो. त्यांचे जे डोळे असतात ते अजिबात स्थिर नसतात, म्हणजे कंटिन्युअसली त्यांची नजर इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असते. म्हणजे एक त्यांच्या नजरेमध्ये कंटिन्युअस मुवमेंट, आपल्याला डोळ्यामध्ये मुवमेंट आपल्याला दिसत असणार आहे. किंवा ते जे काही ओठ जिव्हा हे जे आहे ते हे देखील सारखे मुवमेंट्स त्यांच्यामध्ये. काही लोक असतात जे कंटिन्युअसली ओठांचे असे मुवमेंट्स करत असतात किंवा त्यांच्या डोळे इकडे तिकडे होत असतात. भुवया त्यांच्या अशा नेहमी उंचावलेल्या असतात किंवा एक प्रकारे भुवयांच्या हालचाली होत असतात. तर हे सगळं जे आहे हे वात प्रकृतीचं चलगुणामुळे येणारं कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे बहु. बहु म्हणजे अति प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात. तर याने काय होणार आहे? बहुप्रलाप कंडरा सिरा प्रधाना. बहुप्रलाप म्हणजे हे वात प्रकृतीच्या व्यक्ती ह्या अति जास्त बडबड करणाऱ्या असणार आहेत, त्यांचं बोलणं जास्त असणार आहे. आणि बहु कंडरा सिरा प्रधान म्हणजे त्यांच्या पूर्ण शरीरावर जे काही वेन्स आर्टरीज यांचं जाळे दिसणार आहे, म्हणजे प्रॉपरली प्रॉमिनंटली त्यांच्या हातापायांवरती वेन्स आणि आर्टरीज ह्या व्यवस्थित दिसणार. आर्टरीजपेक्षा वेन्स स्पेसिफिकली. कंडरा सिरा प्रधान म्हणजे जे काही त्यांचे लिगामेंट्स आहेत किंवा जे वेन्स आहेत हे आपल्याला डॉमिनंटली दिसणार आहेत. जर वात प्रकृतीची तुम्ही लोक कधी बघितले किंवा असे व्यक्ती की ज्यांच्या हातापायांवर नेहमी वेन्स एकदम क्लिअरली दिसतात किंवा त्यांच्या गळ्याला वेन्स खूप क्लिअरली दिसतात, तर अशा व्यक्ती ह्या मोस्ट प्रोबॅबली वात प्रकृतीच्या असतात. पुढे आहे शीघ्रगुण. शीघ्रगुणामुळे काय होणार आहे? शीघ्र समारंभ क्षोभ विकार, म्हणजे शीघ्र समारंभ कोणतीही कृती करण्यासाठी ते एकदम उत्सुक असणार आहेत, पटकन एखाद्या कार्याची सुरुवात करणार आहेत. पण ते कार्य किंवा ते काम पूर्ण करतीलच याची काही गॅरंटी नाही. पण एखादं काम त्यांना सांगितलं की
हे तुम्हाला नोट्स काढून आणायचे, तर ते एकदम उत्साहाने नोट्स काढायला सुरुवात करतील, पण नंतर मात्र त्यांची कन्सिस्टन्सी थोडीशी कमी होत जाणार आहे. तर हे टिपिकल वात प्रकृतीचे लक्षण आहे. कोणतंही काम सांगितलं तर इमिजिएट कामाची सुरुवात करणार आहे. क्षोभ विकार म्हणजे एकतर ते अल्प शरीर म्हणजे दुर्बल किंवा बारीक असल्या कारणाने त्यांना कोणताही आजार हा पटकन होणार आहे. शीघ्र त्रास राग विराग म्हणजे त्यांना पटकन राग येणार आहे आणि तेवढाच पटकन त्यांचा राग शांत देखील होणार आहे. हे शीघ्र गुणामुळे आहे. म्हणजे वात दोषाचा जो काही शीघ्र गुण आहे त्यामुळे अशा प्रकृतीच्या लोकांना लवकर राग येणार आहे आणि लवकर तो राग शांत पण होणार आहे. श्रुतग्राही म्हणजे यांची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असणार आहे किंवा त्यांची आकलन क्षमता ज्याला आपण म्हणतो, कोणतीही गोष्ट सांगितली की ते पटकन ग्रास्प करतील किंवा पटकन त्यांना त्या गोष्टीचं लक्षात येईल. पण अल्पस्मृतयश्च, शीघ्र गुणामुळे त्यांची स्मृती मात्र अल्प असणार आहे, मेमरी त्यांची पुअर असणार आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट सांगितली की ते पटकन समजून घेतील, पण त्यांच्या ते लक्षात राहणार नाहीये दीर्घकाळ, कारण शीघ्र गुणामुळे त्यांची स्मृती ही अल्प असणार आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे शैत्य. तर शैत्य गुणामुळे म्हणजे शीत गुणामुळे काय होणार आहे, शीत असहिष्णू म्हणजे शीत गोष्टींचा ते सहन करू शकणार नाही, म्हणजे जास्त थंडी त्यांना सहन होणार नाही, कंटिन्युअस एसीचा एक्सपोजर, कूलर फॅनचा एक्सपोजर सहन होणार नाही, किंवा थंड प्रदेशात ते जास्त काळ राहू शकणार नाहीये. त्यांना नेहमी काहीतरी उबदार वस्त्र किंवा स्वेटर ब्लँकेट असं काहीतरी त्यांना नेहमी कॅरी करायची इच्छा असणार आहे. प्रतत शीतक उद्वेपक स्तंभा म्हणजे त्यांना कंटिन्युअसली थंडी वाजणार आहे, किंवा थोड्या पण कोल्ड रिजनमध्ये जर ते गेले तर त्यांचे जॉईंट्स स्टिफ होणार आहेत, किंवा लगेच त्यांना एकदम सांधे आखडल्यासारखे वगैरे हे कंप्लेंट्स अशा व्यक्ती सांगणार आहेत. पारुष्य म्हणजे परुष गुणामुळे काय होणार आहे, केश म्हणजे स्काल्प हेअर, स्मशरूम म्हणजे बियर्ड, रोम म्हणजे बॉडी हेअर, नख नेल्स, दशन म्हणजे दात टीथ, वदन म्हणजे मुख, पाणी पाद म्हणजे हात आणि पाय. इथे परुष म्हणजे ड्रायनेस, जसं रौक्ष आहे त्याच पद्धतीने परुष हा त्याचा पुढचा ग्रेड आहे. तर जास्त प्रमाणात या ठिकाणी ड्रायनेस असणार, म्हणजे त्यांचे केस एकदम भुरे असतील, पूर्ण ड्राय असतील. त्यांचे बियर्ड देखील वात प्रकृतीच्या पुरुषांची बियर्ड जी आहे ती एकदम ड्राय असणार आहे. त्यांना जास्तीत जास्त मॉइश्चरायझर किंवा जेल्स अप्लाय करावे लागणार आहे. वैशद्य म्हणजे विषद गुणामुळे काय होणार आहे, तर स्फुटित अंग अवयव जे स्किन आहे किंवा जे काही त्वचा आहे ती स्फुटित असणार आहे, म्हणजे त्यांना क्रॅक्स जाणार आहेत. मग ते ओठांना ओठ फाटलेले असतील किंवा टाचांना भेगा पडलेले असतील, स्किनवरती एकदम ड्रायनेस आलेला असेल, हे सगळं विषद गुणामुळे होणार आहे. आणि विषद गुणामुळे अजून एक काय लक्षण दिसणार आहे, तर सतत संधी शब्द गामी नसतो, म्हणजे त्यांच्या सांध्यांमधून नेहमी आवाज येणार आहे. म्हणजे थोडेही मुवमेंट्स केले, जर बसून उठत असतील किंवा बसताना खाली वाकून काही काम करत असतील, तर त्यांच्या जॉईंट्समधून कंटिन्युअसली आवाज येणार आहे, कट कट. तुम्ही हे ऑब्झर्व केलं, थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हालाही या गोष्टी लक्षात येतील. म्हणजे वार्धक्यामध्ये, वृद्धावस्थेमध्ये हे वयानुसार किंवा डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे आवाज येणं ही वेगळी गोष्ट आहे. पण बऱ्याचदा असं होतं की ज्यांची प्रकृती वात प्रकृती आहे, या अशा व्यक्तीमध्ये तारुण्य अवस्थेमध्ये किंवा अगदी 10वी-12वीतल्या मुलांमध्ये देखील त्यांच्या सांध्यांमधून आवाज येताना 20-25 वयाच्या एज ग्रुपमध्ये देखील त्यांच्या सांध्यांमधून आवाज येताना किंवा काही मुवमेंट्स करत असताना त्यांच्या जॉईंट्समधून साऊंड येत असताना आपल्याला लक्षात येतं. तर हे टिपिकल वात प्रकृतीची ही लक्षणं सांगितलेली आहेत. तर एवं गुणयोगात वातः म्हणजे या सगळ्या गुणांमुळे वात प्रकृतीची व्यक्ती ही कशी असणार आहे, अल्पबल, त्यांचं बल स्ट्रेंथ हे कमी असणार आहे, अल्पायुषी, त्यांचं लाईफस्पॅन देखील कमी असणार आहे, कारण स्ट्रेंथ कमी आहे, ते त्यांचं शरीर देखील दुर्बल आहे किंवा अपचित आहे, कृश आहेत, त्यामुळे त्यांना आजार पटकन होणार आहेत आणि त्यामुळे ते या व्यक्ती वात प्रकृतीच्या व्यक्ती या अल्पायुषी असणार आहेत. त्यांचं लाईफस्पॅन हे कंपॅरेटिव्हली इतर प्रकृतींपेक्षा कमी असणार आहे. अल्प अपत्याच यांना संतान किंवा जे काही त्यांना अपत्य होणार आहेत ते देखील कमी असणार आहेत. तर मोस्टली वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये आपल्याला वंध्यत्व, इन्फर्टिलिटीचे केसेस जास्त बघायला मिळतात, किंवा जर कन्सीव्ह केलं तरी पण मिसकॅरेज, अबॉर्शन अशा गोष्टी होताना आपल्याला वात प्रकृतीच्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात हे बघायला मिळतं. अल्पसाधनाश्च या व्यक्तींकडे अल्प साधने असतात, म्हणजे त्यांच्याकडे जास्त लक्झरी नसते,
कारण एकतर बेसिकली हे स्ट्रेंथ कमी, त्यात एकदम दुर्बल, त्यामुळे जास्त मेहनतीची कामं हे लोक करू शकत नाहीत किंवा जास्त मेंटल स्ट्रेंथची कामं करू शकत नाहीत. त्यामुळे जेमतेम कामं करून जेमतेमच ते त्यांचं घर चालवू शकतात. त्यामुळे त्यांना जास्त लक्झरियस वस्तू घेता येत नाही किंवा त्यांच्याकडे जास्त अशी सुखावह गोष्टींची जास्त कलेक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. आणि अल्पधनाश म्हणजे तेच की त्यांच्याकडे धन किंवा संपत्तीचं देखील कलेक्शन जे आहे ते कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. कारण या सगळ्या गोष्टी अलाइड ज्या आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे अल्पसाधन आणि अल्पधन बघायला मिळतं. कारण ते दुर्बल शरीर आहे, अपचित शरीर आहे, अल्पबल स्ट्रेंथ कमी आहे, त्यामुळे फ्रिक्वेंटली आजारी पडतील. त्यामुळे जास्त एकदम वर्कहॉलिक अशी लोक होणार नाहीयेत आणि जास्त वर्कहॉलिक नसल्या कारणाने किंवा वारंवार सुट्ट्या घेतल्याने त्यांना जास्त मेंटल स्ट्रेंथ स्ट्रॉंग नसल्याने असं या व्यक्ती सर्वसाधारण कामं करणार आहेत आणि त्यामुळे त्यांना जी काही सॅलरी मिळणार आहे, जे काही मिळणार आहे त्याच्यातून ते जेमतेम घर चालवतील किंवा जास्त लक्झरियस गोष्टी ते अफोर्ड करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे संपत्ती स्वतःची अशी कमी असणार आहे. आता हेरिडिटरी जर पूर्वापार संपत्ती आलेली असेल तर दॅट इज डिफरंट केस. पण स्वतःहून कमावण्याची जी काही गोष्ट आहे किंवा स्वतःहून काही वेल्थ क्रिएशन जे आहे ते या व्यक्तींकडून, वातप्रकृतीच्या व्यक्तींकडून कमी होणार आहे. तर हे इतकं डिटेलमध्ये वातप्रकृतीबद्दल चरकसंहितेमध्ये वर्णन केलेलं आहे की वाताच्या गुणांनुसार, प्रत्येक गुणानुसार काय काय लक्षणं त्या व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. हाच पूर्ण श्लोक एक टॅब्युलर फॉर्ममध्ये मी इथे कन्वर्ट केलेला आहे. जसं एक आपण शॉर्ट रिव्हिजन करून घेऊया. वृक्ष गुणामुळे काय होणार आहे तर वृक्ष अपचित म्हणजे एकदम कृश असं शरीर असणार आहे, अल्प शरीर म्हणजे थिन बॉडी असणार आहे, वृक्ष आवाज असणार आहे, ड्रायनेस असणार आहे साऊंडमध्ये, सन्न म्हणजेच भिन्न किंवा वीक असा क्षीण आवाज असणार आहे, अडखळत अडखळत किंवा फिबल असा साऊंड असणार आहे, जागरूक म्हणजे त्यांची निद्रा एकदम कमी असणार आहे, अल्पनिद्रा असणार आहे, थोड्याशा आवाजाने देखील त्यांना लगेच जाग येणार आहे. म्हणजे काही लोक असतात ज्यांना आजूबाजूला कितीही आवाज असेल तरी ते झोपू शकतात. पण काही लोक असतात की ज्यांना एकदम शांतता लागते किंवा थोडाही आवाज झाला तर लगेच त्यांची झोपमोड होते. तर हे जे आहे हे वातप्रकृतीचं लक्षण आहे की थोड्याशा आवाजाने देखील झोपमोड होणे किंवा बेडवर पडल्यानंतर देखील बराच वेळ झोप न लागणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वातप्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या प्राकृत म्हणजे वातप्रकृती ही काय म्हणू शकतो आपण, बॉडीचं कंपोजिशन असल्या कारणाने जागरूक असणं किंवा थोड्याशा उशिरा झोप लागणं हे प्राकृत आहे. पण काही डिसीज कंडिशनमध्ये देखील आपल्याला इन्सोमनियासारख्या गोष्टी बघायला मिळतात किंवा अल्पनिद्रासारख्या गोष्टी बघायला मिळतात. तर हे आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की एक्झॅक्टली ही अल्पनिद्रा किंवा इन्सोमनिया आहे वातप्रकृतीमुळे आहे की एखाद्या डिसीज कंडिशनमुळे आहे. तर हे डिफरन्शिएट करून आपल्याला पेशंटला ट्रीट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा प्राकृत गोष्टी ज्या काही नॉर्मल गोष्टी आहेत त्या आपल्याला आधी माहीत असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उद्या जेव्हा आपण पेशंट्स बघणार आहोत, जेव्हा आपण क्लिनिकमध्ये बसणार आहोत त्यावेळी ह्या सगळ्या प्रकृतीच्या गुणांचा, या लक्षणांचा आपल्याला तिथे उपयोग होणार आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे लघुगुण. लघुगुणामुळे काय होणार आहे तर प्रत्येक मुवमेंट, ॲक्शन किंवा जे काही जेवण करणं आहे, भोजन आहे, स्पीकिंग आहे, हे एकदम फास्ट असणार आहे आणि लाईट असणार आहे. म्हणजे एकदम पटपट हे व्यक्ती काम करणार आहेत. चलगुणामुळे काय होणार आहे तर या व्यक्तींचे जॉईंट्स, आईज, आयब्रोज, जॉ, लिप्स, टंग हे जे आहे हे अनस्टेडी असणार आहे. म्हणजे ते मुवेबल असे असणार आहे. इझिली या व्यक्तींमध्ये फ्रॅक्चर होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. बहुगुणामुळे काय आहे तर बहुप्रलाप म्हणजे जास्त टॉकेटिव्ह असणार आहे, अति जास्त बडबड करणार आहे. कंडरा सिरा प्रधान म्हणजे प्रॉमिनंट मसल्स, टेंडॉन्स, वेन्स हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे देखील बहुप्रलाप म्हणजे अति बडबड करणे. तर हे वातप्रकृतीचं एक लक्षण आहे. आणि परत आपल्याला जेव्हा पुढे जाऊन आपण शिकणार आहोत तेव्हा आपल्याला बहुप्रलाप हे व्याधीचं देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी लक्षण बघायला मिळणार आहे की जिथे व्यक्ती असंबद्ध किंवा अति जास्त प्रमाणात बडबड करणार आहे. तर हे डिफरन्शिएट करण्यासाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे की रुग्ण बघितल्यानंतर आपल्याला कळायला हवं की ही व्यक्ती वातप्रकृतीची आहे का, कोणत्या प्रकृतीची आहे, आणि हे जे लक्षण आता दिसत आहे ते डिसीजमुळे दिसत आहे की प्रकृतीमुळे दिसत आहे, हे नेहमी आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. पुढचा गुण आहे तो म्हणजे शीघ्र. त्याच्या पद्धतीने शीघ्र समारंभ म्हणजे
क्विक इनिशिएटर, कोणतंही काम एकदम उत्साहाने आणि लवकर ते सुरू करतील. क्षोभ विकार म्हणजे ते इझिली डिस्टर्ब होतात किंवा त्यांना कोणतेही आजार लवकर होतात. शीघ्र त्रास म्हणजे इझिली ते राग त्यांना येतो आणि इझिली त्यांचा राग शांत देखील होतो. श्रुतग्राहीण म्हणजे क्विक लर्नर्स आहेत, त्यांना कोणती गोष्ट सांगितली तर ते पटकन ग्रास्प करतात, पण त्यांची मेमरी मात्र पुअर असणार आहे, अल्पस्मृती. पुढे आहे शीत गुणामुळे काय होणार आहे, तर शीत असहिष्णू म्हणजे इंटॉलरंट टू कोल्ड, थंड वस्तू किंवा थंड प्रदेश त्यांना सहन होणार नाहीये. प्रतत शीत म्हणजे नेहमी त्यांना थंडी वाजणार आहे. स्तंभ म्हणजे त्यांना स्टिफनेस असणार आहे, कारण शीत गुणामुळे थोड्याशा थंड प्रदेशात गेल्याने किंवा थोडं जास्त थंडी पडली जर वातावरणात तर त्यांचे जॉईंट्स लगेच स्टिफ होणार आहेत. परुष गुणामुळे काय होणार आहे, तर केश, श्मश्रू ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या परुष होणार आहेत, म्हणजेच ड्रायनेस यांच्यामध्ये येणार आहे. वदन म्हणजे मुखामध्ये ड्रायनेस असणार आहे, त्यांच्यामध्ये एक ड्राय माउथ असं लक्षण दिसणार आहे. हातपाय जे आहेत किंवा स्किन जी आहे ती एकदम ड्राय असणार आहे. विषद गुणामुळे काय होणार आहे, तर स्फुटित अंगअवयव म्हणजे क्रॅक बॉडी पार्ट्स, जसं आपण पाहिलं की पायाच्या भेगा पायाच्या टाचेला भेगा पडतील, ओठ फाटलेले असतील म्हणजे क्रॅक लिप्स असतील किंवा स्किनवरती एकदम ड्रायनेस आलेला असेल. आणि सतत संधी शब्दगामिनं म्हणजेच कॉन्स्टंटली प्रोड्युसिंग जॉईंट साऊंड्स, म्हणजे थोड्याही मुवमेंट्सने त्यांच्या जॉईंट्समधून साऊंड येणार आहे. म्हणजे साधे बेंड झाले किंवा बसून उठत असताना किंवा बसत असताना, चेअरवर बसत असताना अशा वेळी त्यांच्या जॉईंट्समधून आवाज येणार आहे. तर हे झालं चरक संहितेचे रेफरन्सेस. आता वात प्रकृतीच्याच सुश्रुत संहितेमध्ये काय रेफरन्सेस आलेले आहेत, तर आधी आपण श्लोक वाचून घेऊया आणि मग नंतर डिस्कस करूया. तत्र वात प्रकृती प्रजागरूकाः शीतद्वेषी दुर्भगाः स्तेनो मत्सर्य अनार्यो गंधर्वचित्ताः स्फुटितकरचरणो अल्पवृक्षश्मश्रु नख केशाः क्राथी दन्तखादी च भवति अधृति अद्रूढ सौहृदाः कृतघ्नाः कृशपरुषो धमनी तताः प्रलापी द्रुतगती अनवस्थित आत्मा वियती च गच्छति संभ्रमेण सुप्ताः अव्यवस्थित अतिचल दृष्टी मंद रत्न धन संचय मित्राः किंचित एव विलपती अनिबद्धम मारुत प्रकृती एष मनुष्याः. म्हणजेच हे जसं चरक संहितेमध्ये वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत त्याच पद्धतीने सुश्रुत संहितेमध्ये वात प्रकृतीची काय काय लक्षणं दिलेली आहेत. प्रजागरूक म्हणजे तेच की यांची निद्रा एकदम जागरूक असणार आहे, थोड्याशा आवाजाने यांना लगेच यांची झोपमोड होणार आहे किंवा जाग येणार आहे. शीतद्वेषी म्हणजे थंड वस्तू किंवा थंड प्रदेशामध्ये यांना जाणं आवडणार नाही किंवा थंड पदार्थांचं सेवन करणं यांना जास्त आवडणार नाहीये. दुर्भगा हा म्हणजे वात प्रकृतीची व्यक्ती ही त्यातल्या त्यात कुरूप असणार आहे, कारण यांचे जे सांधे आहेत, आता जर आपण रेफरन्स की का हे कुरूप असतील किंवा नॉट सो ब्युटिफुल असं का सांगितलेलं आहे, तर यांचे सांधे जे आहेत ते मुवेबल आहे, इझिली फ्रॅक्चर होईल किंवा जे आपण बघितलं की एक ड्रायनेस यांच्या स्किनवर असणार आहे आणि जेव्हा ड्रायनेस असणार आहे तेव्हा ऑप्सूक स्निग्धतेची कमी असल्या कारणाने त्यांची त्वचा जी आहे, त्वचेची कांती जी आहे ती एवढी उठून दिसणार नाही. त्यामुळे वातप्रकृतीची व्यक्ती ही दुर्भग म्हणजे दिसायला थोडीशी कुरूप असणार आहे. स्तेन म्हणजे ह्या व्यक्ती चोरी करण्यासाठी जास्त प्रवृत्त असतात किंवा या व्यक्तींची टेंडन्सी चोरी करण्याकडे असते. आता प्रत्येक वातप्रकृतीची व्यक्ती चोरी करेलच असं नाहीये, पण एक लक्षण इथे सांगितलेलं आहे. मत्सर्य म्हणजे इतरांबद्दल द्वेष यांच्या मनात असतो. अनार्य म्हणजे ही लोक खोटं बोलतात. गंधर्वचित म्हणजे नेहमी कन्फ्युज्ड असतात, त्यांना काय करायचं आहे हे शेवटपर्यंत त्यांना माहिती नसतं, नेहमी कन्फ्युजिंग अशा मेंटॅलिटीमध्ये ते असतात. स्फुटित करचरण आणि हात पाय हे त्यांचे स्फुटित म्हणजे फुटलेले म्हणजे ड्रायनेस किंवा एक प्रकारे जास्त प्रमाणात स्फुटन म्हणजेच काय, तर इतके जास्त ड्रायनेस की पायांच्या टाचेला भेगा पडतील किंवा इतकी ड्राय असेल की थोडंसं नख जरी लागलं तर लगेच ब्लीड होईल, तर इतक्या प्रमाणात ड्रायनेस या व्यक्तींमध्ये बघायला मिळणार आहे. वृक्ष श्मश्रू नख केश अशा व्यक्तींचे जे काही श्मश्रू आहे, बियर्ड आहे, नख म्हणजे नेल्स, केश म्हणजे स्काल्प हेअर जे आहे हे एकदम वृक्ष असणार आहे, ड्राय असणार आहे.
दंतखाली म्हणजे हे लोक नेहमी दात खाणारे असणार आहेत. म्हणजे काही लोकांना झोपेत दात खाण्याची किंवा असे दात एकमेकांवरती ते फ्रिक्शन करण्याची सवय असते. तर ते एक जर कृमी असतील तर तरी देखील दंतखाली हे लक्षण आपल्याला बघायला मिळणार आहे. पण हे लक्षण वात प्रकृतीमध्ये देखील सांगितलेलं आहे. अधृती दृढ सौहृद म्हणजे यांना कमी मित्र असणार आहे किंवा कोणासोबतही पटकन अटॅच होणार नाहीयेत, कृतज्ञ असणार आहेत म्हणजे अनग्रेटफुल असणार आहेत आणि यांचे प्रलापी म्हणजे जास्त बडबड करणारे असणार आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये यांना असं फास्ट द्रुत गती म्हणजे कोणतीही ऍक्शन क्विक असणार आहे किंवा पटपट कोणतेही कार्य करण्याची यांची इच्छा असणार आहे. वियतीच गच्छती संभ्रमेण सुप्ताः. सुप्ताः म्हणजे निद्रा किंवा झोपेत. तर झोपेत जेव्हा यांना स्वप्न पडणार आहे तेव्हा हे स्वप्नांमध्ये आपण आकाशात कुठेतरी भ्रमण करत आहोत, आकाशात कुठेतरी फिरत आहोत असे स्वप्न वातप्रकृतीच्या व्यक्तींना पडणार आहे. अव्यवस्थितम अतिचल दृष्टी म्हणजे यांची दृष्टी जी आहे ही चल असणार आहे म्हणजे कंटिन्युअसली मुव्हिंग असे त्यांचे आयबॉल्स असणार आहेत. यांच्याकडे मंद रत्न म्हणजे धनसंचय कमी असणार आहे. मंद रत्न धनसंचय म्हणजे कोणतेही वेल्थ किंवा धन जे आहे हे कमी असणार आहे. यांचे मित्र देखील कमी असणार आहे कारण ऑप्सुकस यांच्याकडे एक अटॅचमेंट किंवा हे कोणासोबत पटकन अटॅच्ड फील करत नाही, त्यामुळे यांचे मित्र देखील कमी असणार आहे. विलपती अनिबद्ध आणि हे कंटिन्युअसली असंबंध बडबड. काही लोकांना सवय असते की जे काही डिस्कशन चालू आहे त्याला सोडून काहीतरी वेगळं ते त्या डिस्कशनमध्ये सांगत राहतील. तर असे असंबंध बडबड किंवा काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन कोणताही किस्सा सांगणे, ह्या सगळे जे लक्षणं आहेत हे वात प्रकृतीची लक्षणं सांगितलेली आहेत. तर ही सुश्रुत संहितेमध्ये जे काही थोडेफार वेगळे लक्षण आहेत जसे दुर्भग आहे, स्तेन आहे, अनार्य म्हणजे खोटे बोलणे, चोरी करणे, दिसायला कुरूप असणे, तर हे असे जे काही वेगळी लक्षणं आहेत ही आपल्याला आवर्जून इथे लक्षात ठेवायची. त्याचाच पुढचा जो श्लोक आहे म्हणजे सेम श्लोक कंटिन्यू होतो पुढे, तो म्हणजे वातिकाश्च अज गोमायू शश आखू उष्ट्र शूनाम तथा गृध्र काक खरादीनाम अनुकैही कीर्तिता नराहा. म्हणजेच सुश्रुत संहिता शारीरस्थान अध्याय 4 मध्ये वातप्रकृतीची लक्षणं सांगितलेली आहेत. आतापर्यंत आपण ती लक्षणं सगळी बघितली. मग त्यात वेगळे पण काय आहे, चरक संहितेमध्ये आणि सुश्रुत संहितेतले काही वेगळी लक्षणं आहेत हे आपण बघितलं. त्याचाच आता एक वेगळा आणि महत्वाचा मुद्दा जो आहे सुश्रुत संहितेत तो म्हणजे अनुकत्व. वात प्रकृतीचं अनुकत्व हे एक वेगळा पॉइंट इथे सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेला आहे. म्हणजे अनुकत्व म्हणजे काय, तर आजूबाजूला आपल्याला जे काही प्राणी दिसतात त्यांच्यानुसार वातप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये काय लक्षणं दिसतात त्यानुसार ते कम्पेअर केलेलं आहे किंवा सिमिलॅरिटीज सांगायचा इथे संहितेमध्ये प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच जसं आपण आता म्हणू शकतो की वातिक, आता अनुकत्व हा एक सेपरेट टॉपिक आहे जो आपण पुढे लेक्चर्स मध्ये बघणारच आहोत. इथे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की वात प्रकृतीचं अनुकत्व काय आहे. अनुकत्व म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचंय की अशी आजूबाजूला जी काही प्राणी आहेत, आपल्या अवतीभोवती जे काही आपल्याला प्राणी दिसतात त्यांचं आणि वात प्रकृतीच्या व्यक्तींचं काय साधर्म्य आहे हे ज्या पद्धतीने कोरिलेट केलेलं आहे किंवा त्यांचे जे काही एक सिमिलॅरिटी सांगितलेली आहे त्याला आपण अनुकत्व म्हणणार आहोत. म्हणजे वातप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये त्या प्राण्यांची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे त्याला आपण अनुकत्व असं म्हणणार आहोत. तर वातप्रकृतीमध्ये कोणत्या कोणत्या प्राण्यांचं आपल्याला सिमिलॅरिटी बघायला मिळते, तर अज म्हणजे बकरी, गोमायू म्हणजे कोल्हा, शश म्हणजे ससा, आखू म्हणजे उंदीर, उष्ट्र म्हणजे उंट, शून म्हणजे कुत्रा डॉग, गृध्र म्हणजे गिधाड, काक म्हणजे कावळा, खर म्हणजेच गाढव. तर हे जे प्राणी आहेत यांच्यामधली काही लक्षणं वातप्रकृती, जसं अज म्हणजे काय, बकरी. बकरी कशी असते, एकदम बारीक असते, तिचं शरीर एकदम छोटं असतं. तर वातप्रकृतीच्या व्यक्तींचं देखील अल्प शरीर, अपचित शरीर सांगितलेलं आहे. गोमायू म्हणजेच कोल्हा, तर कोल्हा कसा असतो, धूर्त असतो. त्याच पद्धतीने वातप्रकृतीची लोक पण कशी आहेत, दुसऱ्यांबद्दल द्वेष ठेवणारी, मत्सर ठेवणारी किंवा खोटं बोलणारी, एक प्रकारे धूर्त अशी ही वातप्रकृतीची व्यक्ती असते. शश म्हणजे ससा, ससा ज्या पद्धतीने चपळ असतो. आखू म्हणजे उंदीर, हे प्राणी कसे चपळ आहेत, एकदम क्विक मुवमेंट्स आहेत. त्याच पद्धतीचे मुवमेंट्स वातप्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. शून म्हणजेच कुत्रा डॉग,
तर यांच्यामध्ये देखील एक प्रकारे जसं क्विकनेस आहे त्याच पद्धतीचं क्विकनेस आपल्याला वातप्रकृतीमध्ये बघायला मिळतं. गृध्र म्हणजे गिधाड, तर यांची दृष्टी ज्या पद्धतीने चलदृष्टी आहे गिधाडाची, की ते कंटिन्युअसली सगळीकडे बघत असतात, त्याच पद्धतीने वातप्रकृतीच्या व्यक्तीमध्ये देखील चलदृष्टी आहे. त्यांचे आयबॉल्स कंटिन्युअसली मुव्हिंग असतात, त्यांची नजर स्थिर नसते. काक म्हणजेच कावळा, जर कावळा ज्या पद्धतीने त्याची नजर आहे किंवा तो ज्या पद्धतीने सगळीकडे बघत असतो तसेच वातप्रकृतीचे लोक बघत असतात. खरं म्हणजेच गाढव, तर ह्या ज्या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की गाढव कुणालाही आपण जर इझिली असं काही बोलायचं असेल तर लोक इझिली म्हणून जातात की हा गाढवासारखं काम करतो. तर याचा अर्थ काय आहे, तर त्याची स्मृती कमी आहे किंवा त्याला कोणत्याही गोष्टीचं तेवढं गांभीर्य नाही आहे. तर अशा पद्धतीची लक्षणं काही स्वरूपात अशा कॅरेक्टरिस्टिक्स वातप्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे यांचं सिमिलॅरिटी या प्राण्यांसोबत केलेलं आहे आणि त्यालाच आपण अनुकत्व असं म्हणतो. तर अनुकत्व हा एक सेपरेट टॉपिक आहे जो आपण पुढे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, की रेफरन्सेस काय आहेत किंवा कशा पद्धतीने हे को रिलेट केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. इथे आपल्याला फक्त कोणत्या प्राण्यांसोबत म्हणजे पर्टिक्युलर प्रकृतीची तुलना ही कोणत्या प्राण्यांसोबत केलेली आहे एवढं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने आपण इथे काही लक्षणं बघितली सुश्रुत संहितेमध्ये, वेगळी लक्षणं काय आहेत, दुर्भग, स्तेन, अनार्य, मत्सर्य, जे चरक संहितेपेक्षा काही वेगळी लक्षणं सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेली आहेत, ही जशी लक्षात ठेवणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला अनुकत्व हा जो वेगळा पॉईंट सुश्रुतांनी सांगितलेला आहे तो आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये देह प्रकृतीचे जे दोन प्रकार सांगितलेले आहेत, दोषज प्रकृती आणि पांचभौतिक प्रकृती, याबद्दल आपण सुरुवातीला माहिती घेतली की दोषज प्रकृती मग किती टोटल प्रकार आहेत, 7 प्रकार. मग एक दोषज काय, द्विदोषज, द्वंद्वज काय किंवा समदोषज प्रकृती काय. त्याच्यानंतर पांचभौतिक प्रकृतीचे आपण 5 प्रकार बघितले आणि त्याच्यानंतर आपण एक दोषज प्रकृतीमधले जे वात प्रकृती हा पहिला जो प्रकार आहे तो आपण बघितला. त्याच्यामध्ये आपण चरक संहिता आणि सुश्रुत संहिता असे दोनही रेफरन्सेस आपण वातप्रकृतीचे बघितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये परत सुश्रुतांनी काही वेगळे पॉईंट सांगितलेले आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस केल्या. तर हा जो टॉपिक आहे स्पेसिफिकली देह प्रकृती म्हणा किंवा वातप्रकृती जर सेपरेट टॉपिक आला तर तो तुम्हाला एलएक्यूला विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये अपेक्षित आहे की चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन्हीचे श्लोक समजून पाठ केले तर सोपे आहेत. ज्या पद्धतीने आपण एक एक वाक्य घेऊन समजून घेतलं त्या पद्धतीने जर पाठ केले तर हे श्लोक पाठ होऊ शकतात. तर अपेक्षित आहे की चरक आणि सुश्रुत दोनही रेफरन्सेस जर पाठ असतील तर उत्तम आहे. पण नसेलच पाठ होत तर ॲटलिस्ट चरक संहितेचा रेफरन्स पाठ असणं खूप गरजेचं आहे. कारण जर एलएक्यू विचारला तर तुम्ही हा श्लोक लिहून नंतर पॉईंट वाईज एक्सप्लेनेशन दिलं तर मार्क्स जास्तीत जास्त पडू शकतात. ओरल एक्झाममध्ये जर तुम्ही असा श्लोक एक्झामिनरला बोलून दाखवला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. आणि हे जे रेफरन्सेस आहेत हे थ्रूआउट BMS करिक्युलम लॉंग टर्ममध्ये तुम्हाला हे रेफरन्सेस लागणार आहेत. त्यामुळे स्पेसिफिकली चरक संहितेचा तरी रेफरन्स पाठ असणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिला जो एकदोषज प्रकृतीचा पहिला जो प्रकार आहे वातप्रकृती त्याचा आपण चरक संहिता आणि सुश्रुत संहितेनुसार अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढची जी प्रकृती आहे पित्त प्रकृती त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. धन्यवाद.